हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तुमची टीचर आहे आणि आज आपण इयत्ता 5चा खूपच रंजक धडा सुरू करणार आहोत, आपली पृथ्वी आणि आपली सौरमाला. आज आपण आकाश, तारे, सूर्य आणि ग्रह याबद्दल सोप्या आणि मजेदार पद्धतीने समजून घेऊ. मुलांनो, जेव्हा आपण एखाद्या मोकळ्या मैदानी जागेत उभे राहून वर पाहतो, तेव्हा आपल्याला वर एक विशाल पोकळी दिसते. त्याला आकाश म्हणतात. आणि जेव्हा रात्रीचे आकाश स्वच्छ असते, तेव्हा आपण दूरवर चमकणारे अनेक तारे पाहू शकतो. काही तारे मोठे आणि तेजस्वी दिसतात, तर अनेक तारे लहान आणि क्षीण दिसतात. जर तुम्ही नीट निरीक्षण केले, तर तुम्हाला दिसेल की बरेच तारे लुकलुकतात, पण काही तारे तसे लुकलुकत नाहीत. सूर्य आणि चंद्र इतर ताऱ्यांच्या तुलनेत पृथ्वीच्या जवळ आहेत. म्हणूनच आपल्याला त्यांचे गोलाकार रूप स्पष्ट दिसते. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि आकाशात दिसणाऱ्या सर्व वस्तूंना आकाशीय वस्तू असे म्हणतात. मुलांनो, आता आपण एक खूपच मजेदार कृती करू. तुम्ही रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण 2 वेळा करायचे आहे, 2 स्वच्छ रात्री, आणि दोन्ही निरीक्षणांमध्ये साधारण 1 आठवड्याचे अंतर ठेवायचे आहे. दोन्ही रात्री तुम्हाला दिसणाऱ्या आकाशीय वस्तू, जसे तारे, ग्रह आणि चंद्र, यांचे नीट निरीक्षण करा. पहिला मुद्दा, आकाशीय वस्तूंची तेजस्विता पहा. काही खूपच तेजस्वी दिसतात, तर काही कमी. दुसरा मुद्दा, वस्तू लुकलुकतात की नाही हे पहा. बहुतेक तारे लुकलुकतात, पण ग्रह लुकलुकत नाहीत. त्यानंतर त्यांचा रंग आणि आकार पहा. काही तारे निळसर किंवा पांढरे दिसतात, तर काही पिवळसर. त्यांच्या अंतरामुळे ते वेगवेगळ्या आकाराचे वाटतात. वेळेनुसार त्यांच्या जागेत काही बदल दिसतो का तेही पहा. एका आठवड्यानंतर काही वस्तू आकाशात थोड्या सरकलेल्या दिसू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे, दोन्ही रात्री चंद्राचा प्रकाशित भाग नीट पहा आणि तो चित्रात काढा. चंद्राचा आकार रोज बदलत जातो. या हळूहळू होणाऱ्या बदलांना चंद्राच्या कला म्हणतात. मुलांनो, आज आपण तारे याबद्दल जाणून घेणार आहोत. रात्रीच्या आकाशात लुकलुकणाऱ्या आकाशीय वस्तूंना तारे म्हणतात. ताऱ्यांचे स्वतःचे प्रकाश असतो. ते स्वतः प्रकाश आणि उष्णता निर्माण करतात. आपल्याला दररोज दिसणारा सूर्य हाही एक तारा आहे. सूर्य इतर कोणत्याही ताऱ्यांच्या तुलनेत पृथ्वीच्या खूप जवळ आहे. म्हणूनच तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो. सूर्य खूप तेजस्वी असल्यामुळे आपण दिवसाच्या वेळी इतर तारे पाहू शकत नाही. मुलांनो, आता आपण ग्रहांबद्दल जाणून घेऊ. आकाशात लुकलुकणाऱ्या वस्तूंना ग्रह म्हणतात. ग्रहांचा स्वतःचा प्रकाश नसतो. ते ताऱ्यांसारखा प्रकाश निर्माण करत नाहीत. ग्रहांना प्रकाश सूर्यापासून मिळतो. ग्रह एखाद्या ताऱ्याभोवती फिरतात. आपली पृथ्वीही सूर्याभोवती फिरते. त्याच वेळी ग्रह स्वतःभोवतीही फिरतात, म्हणजेच ते भोवयासारखे फिरतात. मुलांनो, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. तिला प्रकाश सूर्यापासून मिळतो आणि ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीचा सूर्याभोवती होणारा प्रवास म्हणजे पृथ्वीची परिक्रमा. पृथ्वीप्रमाणेच आणखी 7 ग्रह सूर्याभोवती फिरतात. या ग्रहांची नावे अशी आहेत: बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, अरुण आणि वरुण. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका ठराविक मार्गाने फिरतो. या मार्गाला ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा एक तारा आहे आणि त्याभोवती फिरणारे सर्व ग्रह मिळून सौरमाला तयार होते. ग्रहांव्यतिरिक्त सौरमालेत इतरही काही आकाशीय वस्तू असतात, जसे बटुग्रह, क्षुद्रग्रह, उल्का आणि धूमकेतू. ग्रहांव्यतिरिक्त सौरमालेतील आणखी एक प्रकारची आकाशीय वस्तू आहे उपग्रह. उपग्रह हे ग्रहाभोवती फिरणारे आकाशीय पिंड असतात. ग्रहांप्रमाणेच उपग्रहांनाही स्वतःचा प्रकाश नसतो.
त्यांना प्रकाश सूर्यापासून मिळतो. आपल्याला जेव्हा रात्री चंद्र दिसतो तेव्हा त्यालाही प्रकाश सूर्यापासून मिळतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, म्हणूनच तो पृथ्वीचा उपग्रह आहे. सौरमालेतील बऱ्याच ग्रहांना स्वतःचे उपग्रह आहेत. सर्व ग्रह स्वतःच्या उपग्रहांसह सूर्याभोवती फिरतात. मुलांनो, सौरमालेत काही लहान आकाशीय वस्तूही सूर्याभोवती फिरतात. या लहान आकाशीय वस्तूंना बटुग्रह म्हणतात. सर्व बटुग्रहांपैकी प्लुटो हा सर्वात परिचित आहे. बटुग्रहही इतर ग्रहांसारखे सूर्याभोवती फिरतात. ते स्वतंत्रपणे फिरतात आणि त्यांची स्वतःची कक्षा असते. मुलांनो, मंगळ आणि गुरु यांच्या कक्षांदरम्यान अनेक लहान आकाशीय वस्तूंचा पट्टा आहे. या लहान आकाशीय वस्तूंना क्षुद्रग्रह म्हणतात. क्षुद्रग्रहही ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरतात. सूर्याच्या तुलनेत सौरमालेतील इतर सर्व आकाशीय वस्तू अतिशय लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्यामुळे तो मोठा दिसतो, पण प्रत्यक्षात तो सूर्यापेक्षा खूपच लहान आहे. आता सौरमालेचे चित्र पहा. त्याच्या मध्यभागी सूर्य दिसत आहे. सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्व आकाशीय वस्तू आणि त्यांच्या कक्षा तुम्हाला दिसतील. या चित्रात ग्रह, त्यांचे उपग्रह, बटुग्रह आणि क्षुद्रग्रह सौरमालेचा भाग म्हणून दाखवले आहेत. मुलांनो, आता सौरमालेचे चित्र नीट पहा आणि काही प्रश्नांची उत्तरे देऊया. पहिला प्रश्न, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? चित्र पहा. होय, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध. दुसरा प्रश्न, पृथ्वी सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे? बरोबर, पृथ्वी सूर्यापासून तिसरा ग्रह आहे. तिसरा प्रश्न, पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये कोणता ग्रह आहे? पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये शुक्र हा ग्रह आहे. पुढचा प्रश्न, मंगळाच्या कक्षेच्या पलीकडील ग्रहांची नावे क्रमाने सांगा. मंगळानंतरचे ग्रह गुरु, शनी, अरुण आणि वरुण. आणि शेवटचा प्रश्न, सौरमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह वरुण. मुलांनो, अवकाशातील प्रत्येक आकाशीय वस्तू एकमेकांवर आकर्षण शक्ती लावतात. या आकर्षण शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्य सर्व ग्रहांवर प्रबळ गुरुत्वाकर्षण शक्ती लावतो. त्याचवेळी ग्रह त्यांच्या स्वतःच्या हालचालीमुळे सूर्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. या दोन शक्तींमुळे सूर्याचा ग्रहांना स्वतःकडे खेचणारा प्रभाव आणि ग्रहांचा बाहेर जाण्याचा प्रयत्न, ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावर फिरत राहतात. म्हणूनच ग्रह सूर्याभोवती त्यांच्या कक्षेत स्थिर राहतात. त्याचप्रमाणे उपग्रहही त्यांच्या ग्रहाभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरतात. मुलांनो, आता एक साधी गोष्ट पाहू. झाडावरून पाने, फुले किंवा फळे खाली पडतात. ते कोणत्या दिशेने पडतात? आता विचार करा, टेकड्यांवरून दगड सुटले तर ते कोणत्या दिशेने घसरतात? आणि पाऊस पडतो तेव्हा थेंब कोणत्या दिशेने पडतात? ही सगळी वस्तू खाली पडतात. का? कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्यांना पृथ्वीच्या दिशेने खेचते. गुरुत्वाकर्षण ही अशी शक्ती आहे जी सर्व वस्तूंना पृथ्वीकडे ओढते. म्हणूनच सगळ्या वस्तू जमिनीवर राहतात आणि हवेत तरंगत नाहीत. आपण वस्तू वर फेकल्या तरी त्या परत खालीच येतात, कारण गुरुत्वाकर्षण त्यांना परत ओढते. मुलांनो, आज आपण एक नवीन शब्द शिकणार आहोत, अवकाश. अवकाश म्हणजे तारे आणि ग्रह यांच्यामधील असलेली विशाल रिकामी जागा. पृथ्वीच्या पलीकडील ही पोकळ जागा म्हणजेच बाह्य अवकाश. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या बाहेर सर्वत्र शांत, अंधारलेला, विशाल आणि मुख्यतः रिकामा असलेला अवकाश आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अवकाश हा शब्द ऐकता, तेव्हा त्या विशाल अनंत पोकळीची कल्पना करा जिथे सर्व ग्रह आणि तारे असतात. मुलांनो, माणूस नेहमीच आकाशातील वस्तूंबद्दल उत्सुक होता.
त्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचे होते. पण पृथ्वीवरून अवकाशात कोणती वस्तू पाठवायची तर तिला गुरुत्वाकर्षणाविरुद्ध जाण्यासाठी शक्ती लागते. यासाठी आपण रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करतो. तुम्ही दिवाळीत पाहता तो लहानसा फटाका रॉकेट. या रॉकेटमध्ये ज्वलनशील पदार्थ असतात. ते जळतात आणि तीव्र ऊर्जा निर्माण करतात. ह्या रॉकेटलाही अशीच रचना असते, ज्यामुळे ते अतिशय वेगाने वरच्या दिशेने जातात. अतिशय शक्तिशाली रॉकेट्सचा वापर करून अवकाशात पाठवले जातात. हे रॉकेट्स हजारो टन वजनाचे अवकाशात उचलण्यासाठी प्रचंड इंधन जाळतात. 20व्या शतकात काही देशांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आणि शेकडो अवकाशात पाठवले. आपला देश भारतही आपल्या अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. काही अवकाशातच राहतात, काही पृथ्वीवर परततात आणि काही इतर ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरतात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकही अवकाशात प्रवास करतात. त्यांना अंतराळवीर म्हणतात. मुलांनो, आता आपण भारताच्या पहिल्या अंतराळवीराबद्दल जाणून घेऊ. राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर झाले. ते इस्रो आणि सोव्हिएट इंटरकॉस्मोस यांच्या संयुक्त मोहिमेने अवकाशात गेले. ते 8 दिवस अवकाश स्थानकात राहिले. तेव्हा त्यांनी भारताकडे पाहून एक अतिशय सुंदर वाक्य म्हटले. त्यांनी म्हटले, सारे जहां से अच्छा. मुलांनो, आता आपण भारताच्या अभिमानास्पद अवकाश मोहिमांबद्दल शिकूया. 22 ऑक्टोबर 2008 रोजी इस्रोने चंद्रावर जाणारे पहिले अवकाशयान प्रक्षेपित केले. या मोहिमेला चांद्रयान-1 म्हणतात. मंगळयान ही भारताची आणखी एक महत्त्वाची अवकाश मोहीम आहे. त्याला MOM म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन असेही म्हणतात. मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित झाले. 24 सप्टेंबर 2014 रोजी ते मंगळाच्या कक्षेत स्थिर झाले. इस्रोने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले. चांद्रयान-1 आणि मंगळयान या दोन्हीही मानवरहित मोहिमा होत्या. या मोहिमांचे मुख्य उद्दिष्ट चंद्र आणि मंगळाचा सखोल अभ्यास करणे होते. मुलांनो, आज आपण कृत्रिम उपग्रह आणि त्यांचे उपयोग याबद्दल शिकणार आहोत. कृत्रिम उपग्रह शेतीसंबंधी महत्त्वाची माहिती देतात. ते पर्यावरणाचा अभ्यास करायला मदत करतात. उपग्रहांचा वापर हवामान अंदाजासाठीही केला जातो. ते नकाशे तयार करण्यास आणि पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्ती शोधण्यास मदत करतात. दूरसंचार सेवेसाठीही उपग्रहांचा वापर होतो. हे सर्व उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत बसवले जातात. एकदा कक्षेत स्थिर झाले की ते अनेक वर्षे अवकाशात राहू शकतात. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजपर्यंत वैज्ञानिकांना अवकाशात जीवन असलेला दुसरा एकही ग्रह सापडलेला नाही. म्हणूनच पृथ्वी हा एक अमूल्य आणि किमती ग्रह आहे. जर आपण पर्यावरणाला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती केली तर त्याचा परिणाम सर्व सजीवांवर होतो. म्हणूनच पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपली पृथ्वी आणि आपली सौरमाला हा धडा इथे संपतो. मला आशा आहे की तुम्हाला या धड्यातील प्रत्येक भाग, तारे, ग्रह, उपग्रह, सौरमाला, गुरुत्वाकर्षण, अवकाश मोहिमा आणि पृथ्वीचे महत्त्व सगळे छान समजले असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण या धड्याचे सर्व प्रश्न उत्तरे सोडवू. त्यामुळे तो नक्की पहा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या आणि मजेशीर धड्यांसाठी सबस्क्राईब करा. आणि या पूर्ण धड्याचे नोट्स लागले तर कॉमेंट करा किंवा मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. मी लगेच नोट्स पाठवेन. धन्यवाद मुलांनो. शिकत राहा, शोधत राहा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय.